हॅलो, योगीज क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत उन्हाळा विशेष, म्हणजे आपण कशाप्रकारे उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी घेतली पाहिजे, चेहऱ्याची तसेच केसांची, पूर्ण बॉडीची. तर हे कशाप्रकारे करायचं आहे त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ एंडपर्यंत बघावा लागेल. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी स्टार्टिंगला पण काही टिप्स देणार आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या बॉडीला सतत हायड्रेट ठेवा. जसं की कोकोनट ड्रिंक, बटर मिल्क, त्याच्यानंतर अन्य काही तुम्ही ज्यूस वगैरे घेत असाल तर ते, कारण की चेहऱ्याच्या सोबत आतून पण तुमच्या शरीराची शुद्धी झाली पाहिजे. शरीराला सतत हायड्रेट झालं पाहिजे, तर तुमचा चेहरा छान होऊ शकतो आणि केससुद्धा. तर हे नक्की टिप्स फॉलो करा. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर बाहेर उन्हात जात असाल तर शक्यतो स्कार्फ यूज करा, छत्री यूज करा आणि वॉटर बॉटल सतत असू द्या. आणि जर शक्य असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स जे असतात प्रोडक्ट्स, जे ORS वगैरे, एनर्जाल, हे सतत ड्रिंक्स तुम्ही घेत राहा. त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्याच्या सोबत शरीराला सतत हायड्रेट ठेवसान आणि चेहराही तुमचा छान ताजा तवाना फ्रेश राहील. तर चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. फर्स्टली आपण हे तेल गरम करून घेणार आहोत. हे तेल मी कसं बनवलेलं आहे, माझा हा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनवर टाकून देईल. हे तेल मी घरीच बनवलेलं आहे आणि हे केसांना खूप फायदेमंद आहे. यामुळे तुमच्या केसांचा कोंडा, चाई, केसांची ग्रोथ थांबलेली असेल ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि हे नॅचरल तेल आहे. याच्यामध्ये मी 21 जडीबुट्टी वापरलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर हा व्हिडिओ नक्की बघा तेलाचा. आता आपण सगळं ते तेल मी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे आणि आपल्याला मुळाशी लावून घ्यायचं आहे छान. आणि असे 2 मिनटं तरी आपल्याला छान 5 मिनटं तरी मॉलिश करायचं आहे. लावल्यानंतर शक्य असेल तर 10 ते 15 मिनटं तरी केसांना मॉलिश करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, पूर्ण केसांच्या मुळाला तेल मिक्स हे जातं आणि छान केस होतात आणि तेव्हाच कुठं केसांना फायदा होतो. शक्यतो तुम्ही जर शक्य असेल तर रात्रीच तेल लावायचं, म्हणजे रात्रभर ते केसांना तेल राहतं, केसांशी मुळाशी ते मुरतं. आणि जर नसेल शक्य तर तुम्ही ॲटलिस्ट केस वॉश करण्याच्या 1 तास अगोदर तरी केसांना तेल लावणं गरजेचं आहे. छान, आता तुम्ही बघू शकता, छान असं रिलॅक्स वाटतंय मला तेल लावताना. छान असं हे करायचं आहे. तुम्ही बघू शकता केसांना मी तेल लावलेलं आहे. आणि आता आपण त्याचे कोंब करून एक वेणी किंवा तुम्ही क्लचर लावू शकता, पण मी आता वेणीच घालणार आहे. कारण की मला असं वाटतं की केसांना जर तेल लावल्याच्या नंतर जर तुम्ही वेणी घातली ना तर ते छान राहतं केसांच्या वाढीसाठी. आणि आपल्याला ही वेणी एंडपर्यंत घालायची आहे आणि त्याला नंतर फोल्ड करायचं आहे. यामुळे तुमच्या केसांची जर वाढ थांबलेली असेल किंवा काही केसांचं, तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. अशा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला असं फोल्ड करून वेणी घालायची आहे. मी केस छान रात्रभर तेल लावलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मी केस वॉश केलेलं आहे. आणि वॉश केल्याच्या नंतर स्ट्रिक्सचं हेअर सिरम आहे, ते थोडंसं घेतलेलं आहे ड्रॉप्स. आणि आपल्याला ते फक्त एंड्सला लावायचे किंवा फक्त केसांना बाहेरून लावायचं आहे, रूट्सला नाही लावायचं आहे. यामुळे तुमचे केस छान सॉफ्ट होतील. आता आपण चेहऱ्याचं छान स्क्रबिंग करून घेणार आहोत. फेस पॅक लावण्याच्या अगोदर आपण कधी पण स्क्रब आणि क्लिन्झिंग करून घ्यायची. छान असं स्क्रब आहे, एव्हरयूचं स्क्रब आहे हे. तुम्ही कोणतंही स्क्रब घेऊ शकता.
छान 1.5 ते 2 मिनटं आपल्याला छान स्क्रब करून घ्यायचं आहे, म्हणजे जी डर्ट्स आहे तर ती निघून जाईल आणि आपला फेस पॅकचा रिझल्ट भेटेल आपल्याला. आता मी ते ओला कपड्याने ते पुसून घेणार आहे. आता आपण हा फेस पॅक रेडी करणार आहोत. यासाठी मी चंदन पावडर घेतलेला आहे, बघू शकता. त्यानंतर याच्यात आपण दूध टाकणार आहोत. चंदन पावडरमुळे चेहऱ्यावरचे डाग निघण्यासाठी मदत होते आणि दुधामुळे चेहरा सॉफ्ट होण्यासाठी मदत होतो. किंवा चेहऱ्याची आणि ह्या फेस पॅकमुळे चेहऱ्यावर जे आलेलं टॅनिंग आहे ते निघून जाण्यासाठी सुद्धा मदत होते. आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. हळदचा उपयोग ही अँटीसेप्टिक आहे आणि चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सुद्धा हळदीचा उपयोग केला जातो. हा फेस पॅक आपण चेहऱ्याला 10 ते 15 मिनिटं लावून घेणार आहोत. 10 ते 15 मिनिटं वाळून घेणार आहोत. हा फेस पॅक आपण फक्त चेहऱ्याला नाही तर पूर्ण बॉडीला सुद्धा लावू शकतो. जेवढा पण आपला भाग उघडा असतो तेवढ्या सगळ्या आता मी हाताला आणि पायाला लावून घेणार आहे. या फेस पॅकमुळे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे टॅनिंग निघून जाते, जी उन्हामुळे काळवंडलेला असते स्किन, तर ती छान उजळण्यासाठी मदत होते. बघू शकतात मी हाताला सुद्धा लावून घेतलेला आहे. आता 10 ते 15 मिनिटं आपण वाळवून घेणार आहोत आणि वॉश करून घेणार आहोत चेहरा. तुम्ही बघू शकता चेहरा मी छान असा थंड पाण्याने वॉश करून घेतलेला आहे. फरक आपल्याला जाणवत आहे. हा आपण ऑरेंज पील ऑफ मास्क करणार आहोत. यामुळे आपल्या चेहऱ्याची टॅनिंग निघून जाणार आहे. हा ऑरेंज पील ऑफ मास्क आहे, तो फक्त मला 10 रुपयाला भेटलेला आहे. तुम्हाला जो आवडत असेल तो पील ऑफ मास्क वापरू शकता. पण उन्हाळ्यासाठी आपल्या टॅनिंगच्या चेहऱ्यावरचे जे टॅनिंग काढण्यासाठी आपल्याला जर गरजेचं असेल तर तो ऑरेंज पील ऑफ मास्क आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याच डायरेक्शनने आपल्याला पील ऑफ मास्क लावायचे आहे आणि त्याची जाडशी लेअर लावायची आहे. पहिले मी सिंगल लेअर लावून घेणार आहे आणि नंतर त्याच्यावर परत एक डबल लेअर लावून घेणार आहे. बघू शकता तुम्ही हा पील ऑफ मास्क लावलेला आहे. हा आपल्याला 15 ते 20 मिनिटं ठेवायचा आहे आणि नंतर बघू शकता तुम्ही ड्राय झालेला आहे. मी अशा प्रकारे तो काढून घेणार आहे. बघू शकता तुम्ही रिझल्ट परफेक्ट असा दिसत आहे. लगेच टॅनिंग गेलेली आहे. झटपट आणि फास्ट रिझल्ट भेटतो आपल्याला याचा. हे लॅक्मेचं सन एक्सपर्ट आहे. हे ब्लॉक्स अप करतं 97% UVB रेज.
याचं SPF 50++ आहे. अल्ट्रामॅट लोशन आहे, लाईटवेट आहे, नॉन स्टिकी आहे आणि ऑल स्किन टाईपसाठी डर्मेटॉलॉजीकडून टेस्टेड आहे. तुम्ही बघू शकतात. आणि याचं पाऊच मला हे छोटं पाऊच घेतलेलं आहे. तुम्ही ट्रायलसाठी छोटं पाऊचसुद्धा बघू शकतात. हे 110ला भेटलेलं आहे. 18 ml आहे. हे आपल्याला छान घराच्या बाहेर पडण्याच्या अगोदर पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे. छान तुम्ही बघू शकतात. असं छान लगेच स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होत आहे. बघू शकता तुम्ही छान असं. आता ह्यावरती मी पावडरने लावणार आहे. लक्षात असू द्या, तुम्ही पावडरचा पेक्षा तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरचा जर वापर केला तर तुम्हाला स्वेट बिलकुल येणार नाही, घाम बिलकुल येणार नाही. छान असं हे व्यवस्थित चेहरा राहतो. बघू शकता तुम्ही, असा परफेक्ट असा लुक झालेला आहे. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी ज्या प्रकारे तुम्हाला केसांसाठी हे फेससाठी आणि बाहेर जाताना तुम्ही सनस्क्रीन लोशन वापरलं पाहिजे हे टिप्स, आणि शरीराला सतत हायड्रेट ठेवा, पाणी प्या, ज्यूस प्या. हे सतत केल्याने जर उन्हाळ्यापासून तुमच्या शरीराचा, चेहऱ्याचा, केसांचा सगळ्यांचा बचाव होईल आणि तुम्ही छान ताजेतवाने उन्हाळा एन्जॉय करू शकाल. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी योगीज क्रिएशन्स बघत राहा. थँक्यू.